कल्पना करा, जगातल्या एका सर्वोत्तम स्ट्रक्चरल इंजिनियरला एका मोठ्या प्रकल्पासाठी बोलवण्यात आलंय. अच्छा. म्हणजे त्या व्यक्तीने आजवर अनेक गगनचुंबी इमारती आणि भक्कम पूल बांधले आहेत. बापरे, म्हणजे खूपच दांडगा अनुभव असणार. हो ना. पण जेव्हा प्रत्यक्ष मुलाखतीची वेळ येते तेव्हा त्याला विचारलं जातं की आमच्या टूलबॉक्समध्ये एका विशिष्ट कंपनीचा जो हातोडा आहे तो तुम्हाला अचूकपणे वापरता येतो का? हे थोडं विचित्र वाटतंय ऐकायला. अगदीच. आणि तो इंजिनियर सांगतो की मी सहसा दुसऱ्या प्रकारचा हातोडा वापरतो, पण इमारतीचा पाया कसा भक्कम करायचा हे मला नक्की माहीत आहे. बरोबर, जे की सर्वात महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. पण केवळ त्या विशिष्ट हातोड्याचा अनुभव नाही म्हणून त्याला चक्क नाकारलं जातं. हे खूपच हास्यास्पद आहे. म्हणजे असं खरंच घडतं का? ऐकायला हास्यास्पद वाटतं, पण कॉर्पोरेट जगात विशेषतः वरिष्ठ पदांसाठी जेव्हा भरती होते तेव्हा अगदी हेच दररोज घडत असतं. आणि ही खरोखरच एक अत्यंत चिंतेची बाब आहे. आपण अशा एका व्यवस्थेबद्दल बोलत आहोत जिथे खऱ्या अनुभवाची आणि कौशल्याची खऱ्या अनुभवाची आणि कौशल्याची पारख करण्याऐवजी अतिशय वरवरच्या गोष्टींवर निर्णय घेतले जात आहेत. आणि म्हणूनच आज आपण या सखोल चर्चेत याच अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालत आहोत. नक्कीच. आज आपण ज्या एका अभ्यासपूर्ण आणि डोळे उघडणाऱ्या साहित्यावर चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे दी आर्किटेक्चर ऑफ असेसमेंट, रिथिंकिंग दी एक्सपिरियन्स्ड प्रोफेशनल इंटरव्ह्यू. खूपच उत्तम संदर्भ साहित्य आहे हे. होय. आणि आजचे आपल्या या चर्चेमागचं मिशन खूप स्पष्ट आहे. एकीकडे तंत्रज्ञान, व्यवसायाची मॉडेल्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे आपण ज्याला AI म्हणतो. बरोबर, AI वेगाने बदलत असताना अनुभवी व्यावसायिकांच्या मुलाखती घेण्याची पद्धत अजूनही इतकी कालबाह्य आणि सदोष का आहे हे आपल्याला आज शोधून काढायचंय. इथे समजून घेण्यासारखी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की हा विषय केवळ मुलाखती कठीण असतात याबद्दल अजिबात नाहीये. हो, कारण मुलाखती तर कठीण असायलाच हव्यात ना. अगदी बरोबर, मुलाखती कठीण असायलाच हव्यात. पण खरा प्रश्न हा आहे की संस्था खऱ्या अनुभवाची पारख करण्यात कशा आणि का अपयशी ठरत आहेत. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कसे, जेव्हा एखादी व्यक्ती 15-20 वर्षांचा अनुभव, नेतृत्व आणि कठीण प्रसंगात निर्णय घेण्याची क्षमता घेऊन येते तेव्हा तिचे मूल्यमापन करण्यासाठी आपल्याकडे खरोखरच योग्य साधने आहेत का? खरंय. या साहित्यातून आपण हेच समजून घेणार आहोत. नक्कीच. आणि जे लोक सध्या त्यांच्या करिअरमध्ये वरिष्ठ पदांसाठी मुलाखती देत आहेत किंवा जे लोक स्वतः संस्थांमध्ये नवीन लोकांना कामावर ठेवण्याची जबाबदारी पार पाडत आहेत, त्यांच्यासाठी तर ही माहिती खूपच फायदेशीर ठरणार आहे. हो, कारण यातून अनुभव खऱ्या अर्थाने कसा मोजला जावा हे आपल्याला समजेल. ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. पेक्षा खूप मोठ्या असतात. हो, साहजिकच आहे. त्यांना असा माणूस हवा असतो जो धोरणात्मक विचार करेल, नेतृत्व करेल आणि योग्य निर्णय क्षमता दाखवेल. पण प्रत्यक्ष मुलाखत सुरू होते तेव्हा चित्र पूर्णपणे वेगळं असतं. म्हणजे नेमकं काय होतं? चर्चा अचानक एखाद्या विशिष्ट टेक्नॉलॉजी स्टॅकवर किंवा एखाद्या टूलच्या बारीक सारीक तांत्रिक गोष्टींवर येऊन थांबते. बरोबर. म्हणजे जाहिरात एका व्यापक भूमिकेसाठी असते आणि मुलाखत मात्र भलत्याच संकुचित गोष्टींसाठी घेतली जाते. यात सर्वात आकर्षक गोष्ट अशी आहे की आपण एखाद्या गोष्टीशी माहिती असणे, ज्याला आपण फॅमिलियॅरिटी म्हणू शकतो. हो, फॅमिलियॅरिटी, आणि व्यावसायिक शहाणपण म्हणजेच केपेबिलिटी, या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टींची गल्लत करत आहोत. मला हे एका उदाहरणातून सांगायला आवडेल. मगाशी मी इंजिनियरचं उदाहरण दिलं. तसंच समजा एखाद्या 5 स्टार हॉटेलसाठी मुख्य आचारी म्हणजेच मास्टर शेफ निवडायचा आहे. अच्छा, छान उदाहरण आहे. त्या शेफकडून काय अपेक्षित असतं? त्याने संपूर्ण मेनू कसा डिझाईन करायचा, वेगवेगळ्या चवींचं संतुलन कसं राखायचं, स्वयंपाकघरातील ताणतणाव कसा हाताळायचा, हे सगळं त्याला माहीत असायला हवं. एक्झॅक्टली. पण मुलाखत घेणारा त्याला विचारतो की आमच्या स्वयंपाकघरात जो विशिष्ट कंपनीचा मायक्रोवेव्ह आहे तो तुला चालवता येतो का? बापरे. हो, आणि त्याचं टायमर कसं सेट करायचं ते सांग. आता जर तो शेफ म्हणाला की मी मायक्रोवेव्ह जास्त वापरत नाही तर त्याला चक्क नाकारलं जातं. हे अगदी तसंच आहे. हे उदाहरण अगदी चपखल आहे, कारण एखाद्या टूलची माहिती असणे आणि प्रत्यक्ष गुंतागुंतीचे काम करण्याची क्षमता असणे यात खूप मोठा फरक आहे. खरंय. एखाद्या वरिष्ठ आर्किटेक्टला एखादं विशिष्ट सॉफ्टवेअर दररोज वापरण्याची सवय नसेल, तो कदाचित स्वतः आता कोड लिहितही नसेल. कारण त्याची जबाबदारी आता मोठी असते. बरोबर. पण त्याला त्या सिस्टममधील धोके, डिझाईन पॅटर्न आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात. त्याला माहीत असतं की एखादं आर्किटेक्चर आज चांगलं वाटत असलं तरी 3 वर्षांनी ते कसं कोलमडून पडेल. पण इथे मला एक शंका येते. सांगा ना.
जर तो आर्किटेक्ट ते टूल वापरतच नसेल तर तो काम कसं करणार? शेवटी कामाच्या ठिकाणी तेच तंत्रज्ञान तर वापरायचं असतं ना. त्यामुळे मुलाखतकाराने त्या टूलबद्दल विचारलं तर त्यात गैर काय आहे? गैर यात नाही की ते टूल विचारलं जातं. गैर यात आहे की केवळ त्या टूलच्या आधारे उमेदवाराची संपूर्ण क्षमता मोजली जाते. अच्छा, म्हणजे टूल हा एकमेव निकष असू नये. हो ना. टूल दर 6 महिन्यांनी बदलतात. बरोबर. आज जे तंत्रज्ञान नवीन आहे ते उद्या जुनं होणार आहे. हे तर खरंय. तंत्रज्ञान खूप वेगाने बदलतंय. वरिष्ठ पदांवर काम करताना एखादा माणूस नवीन टूल किती लवकर शिकू शकतो आणि त्याचा व्यवसायासाठी कसा योग्य वापर करू शकतो हे जास्त महत्वाचं असतं. बरोबर. जर मुलाखत घेणारा फक्त त्याला माहीत असलेल्याच विशिष्ट प्लॅटफॉर्मवर अडून राहिला तर तो उमेदवाराची खरी खोली तपासतच नाहीये. तो फक्त याला माझ्यासारखं काम करता येतं का याची चाचपणी करत असतो. अगदी बरोबर. वरिष्ठ पदांवर एखाद्याचं मूल्य केवळ त्याचे मागील काम तुमच्या सध्याच्या कंपनीच्या सेटअपसारखेच आहे की नाही यावर ठरवता कामा नये. अच्छा, म्हणजे आपण एका मोठ्या चित्राकडे दुर्लक्ष करून फक्त एका छोट्या चौकटीत अडकून पडतो आहोत. हो, आणि इथूनच मग एका नव्या समस्येला सुरुवात होते. जर मुलाखत घेणारे फक्त विशिष्ट टूल आणि चौकटीतल्या उत्तरांचीच अपेक्षा करत असतील तर साहजिकच उमेदवार खऱ्या जगातील अनुभव सांगणे टाळतात. नक्कीच. ते सेफ खेळण्याचा प्रयत्न करतात. हो, त्यांना खऱ्या अनुभवांपेक्षा सादरीकरणावर म्हणजेच फ्रेमिंगवर जास्त भर द्यावा लागतो. आणि हा एक अत्यंत धोकादायक ट्रेंड आहे. कारण खऱ्या जगातील अनुभव कधीच सोपे नसतात. खरंय, तिथे नेहमीच काहीतरी अनपेक्षित घडत असतं. हो ना. जेव्हा एखादा मोठा प्रकल्प राबवला जातो तेव्हा त्यात अनेक गुंतागुंतीचे निर्णय घ्यावे लागतात. अपूर्ण माहितीच्या आधारे पुढे जावं लागतं. कधी बजेट कमी होतं, कधी डेडलाईन्स पाळता येत नाहीत. आणि कधी-कधी घेतलेले निर्णय चुकतातही. बापरे. खऱ्या वरिष्ठ व्यावसायिकाकडे हे तडजोडीचे म्हणजेच ट्रेड ऑफ्सचे अनुभव असतात. पण मुलाखतीत हे प्रामाणिकपणे सांगायला गेले तर काय होतं? काय होतं? समजा एका उमेदवाराने प्रामाणिकपणे सांगितलं की आमचा एक मोठा प्रकल्प सुरुवातीला अयशस्वी झाला होता कारण आम्ही चुकीचे डेटाबेस डिझाईन निवडले होते. पण नंतर आम्ही ते कसं सुधारलं हे मी सांगतो. आता मुलाखत घेणारा हे ऐकून काय करेल? बहुतांश वेळा मुलाखत घेणारा यातून नकारात्मक अर्थ काढेल. तो म्हणेल, अरेच्चा, याच्या नेतृत्वाखाली प्रकल्प अयशस्वी झाला होता म्हणजे हा उमेदवार चांगला नाही. बापरे, म्हणजे प्रामाणिकपणाची शिक्षा? होय. सत्य जेव्हा गुंतागुंतीचं असतं तेव्हा ते पचवणं अवघड जातं. पण जेव्हा एखादा दुसरा उमेदवार अगदी आकर्षक, सोपी आणि कोणतीही चूक न झाल्याची परफेक्ट कथा रंगून सांगतो, मुलाखतकारांना ती ऐकायला खूप आवडते. आणि त्याची निवड होते. म्हणजे जो उत्तम कथा सांगू शकतो किंवा सत्य लपवून स्वतःला योग्य साच्यात बसवू शकतो त्याला नोकरी मिळते. अगदी बरोबर. यामुळे आपण सर्वात सक्षम उमेदवार निवडण्याऐवजी मुलाखतीचे स्वरूप कसे हाताळायचे हे ज्याला उत्तम समजले आहे अशा उमेदवाराची निवड करत असतो. आणि ही कंपन्यांसाठी खूप मोठी किंमत मोजण्याची वेळ असते. नक्कीच. पण इथे मला पुन्हा एक प्रश्न पडतोय. मगाशी आपण जे तंत्रज्ञानाबद्दल बोलत होतो. हो, बोला ना. तुम्ही म्हणताय की अचूक सिंटॅक्स किंवा कोडिंगच्या बारीक-सारीक गोष्टी पाठ असण्याची गरज नाही. हो, वरिष्ठ पदांसाठी तरी नाही. पण समजा मी उद्या माझ्या कंपनीसाठी एका सिक्युरिटी आर्किटेक्टला कामावर ठेवतेय. अच्छा. आणि त्याला सिस्टममधली एक साधी त्रुटी शोधता आली नाही कारण तो आता स्वतः कोडिंग करत नाहीये किंवा तो पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजे AI वर अवलंबून आहे. हा चांगला मुद्दा आहे. तर मग तो माझ्या कंपनीचा डेटा धोक्यात टाकत नाहीये का? मला अचूक माहिती असलेला माणूस नको का? हा अतिशय रास्त आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच आपण कोडिंग आणि आर्किटेक्चरमधला फरक समजून घेतला पाहिजे. म्हणजे नेमकं कसं? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आजच्या AIच्या युगात सिंटॅक्स चुकणे हा टायपिंगचा किंवा स्मरणशक्तीचा भाग असू शकतो. जे आपण गुगल करूनही शोधू शकतो. हो. आणि जे AI अगदी 2 सेकंदात दुरुस्त करू शकतं. AI तुम्हाला मोठ्या माहितीचा सारांश देऊ शकतं आणि सुरुवातीचा ड्राफ्टही तयार करू शकतं. हो, आजकाल सगळेच ChatGPT किंवा तत्सम टूल्स वापरतात. अगदी तसंच. पण ही सिस्टीम हॅक होऊ शकते का? किंवा आपला डेटाबेस या विशिष्ट आर्किटेक्चरमध्ये सुरक्षित आहे का? हा जो मूल धोरणात्मक विचार आहे तो AI करू शकत नाही. एक्झॅक्टली. माणसाचं मूल्य आता त्याला काय पाठ आहे यात राहिलंच नाहीये. तो कसा विचार करतो, संकटे कशी ओळखतो आणि व्यावसायिक उद्दिष्टांशी तंत्रज्ञान कसं जोडतो यावर त्याचं मूल्य ठरतं. अच्छा, म्हणजे AI तुम्हाला भिंत कशी बांधायची आणि विटा कशा रचायच्या हे अचूकपणे सांगेल?
बरोबर. पण ती भिंत तिथे बांधायची की नाही आणि ती वादळात टिकेल की नाही हे ठरवण्याचं काम त्या सिक्युरिटी आर्किटेक्टचं आहे. तंतोतंत. एखादी गोष्ट जर AI अचूकपणे करू शकत असेल तर वरिष्ठ पदांवरील माणसाने त्या पुढचा विचार करणं अपेक्षित आहे. खरंय. जर कंपन्या अजूनही फक्त पाठांतरावर आधारित मुलाखती घेत असतील आणि तुला कोडच्या ह्या ओळी आठवतात का असे विचारत असतील, तर त्या भविष्यासाठी नाही तर भूतकाळासाठी भरती करत आहेत. होय, आणि हा खूप मोठा धोका आहे. हे खरंच विचार करायला लावणार आहे. आणि जर मुलाखतीची पद्धतच अशी चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देत असेल तर मग हे सर्व ठरवणारे मुलाखतकार खरोखरच योग्य आहेत का? हा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. हो ना, कारण आपण नेहमी गृहीत धरतो की जो मुलाखत घेत आहे तो तज्ज्ञ आहे. पण एखादी व्यक्ती कंपनीत अनेक वर्ष काम करतेय म्हणजेच ती एक उत्तम मुलाखतकार असेलच असं नाही. अजिबात नाही. उलट तिथे एक अत्यंत सूक्ष्म पण धोकादायक प्रकार घडतो, कोणता प्रकार? ज्याला आपण समानतेचा पूर्वग्रह किंवा सिमिलॅरिटी बायस म्हणू शकतो. अनेकदा कमकुवत मुलाखतकार अशाच उमेदवारांना पसंती देतात जे त्यांच्यासारखेच विचार करतात. किंवा त्यांच्यासारखेच काम करतात. अगदी बरोबर. म्हणजे ते स्वतःचाच आरसा उमेदवारांमध्ये शोधत असतात. जसं की मी या समस्येवर अशा प्रकारे तोडगा काढला असता, याने वेगळ्या प्रकारे काढला, म्हणजे याला काही समजत नाही. अगदी हेच घडतं. जर उमेदवाराने वेगळ्या तंत्रज्ञानावर काम केलं असेल किंवा त्याची प्रश्न सोडवण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असेल तर मुलाखतकार त्याला कमी अनुभवी समजण्याची चूक करतात. हो, भिन्न अनुभव म्हणजे कमी अनुभव नाही हे समजण्याची प्रगल्भता त्यांच्यात नसते. हे खूपच दुर्दैवी आहे. होय, एक चांगला मुलाखतकार तो असतो जो स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून उमेदवाराची क्षमता आणि भूमिकेची गरज यांची सांगड घालू शकतो. आणि यातूनच मला एका अत्यंत नाजूक आणि महत्वाच्या मुद्द्याकडे यायचं आहे. नक्की, बोला. तो म्हणजे पिढ्यांमधील अंतर किंवा जेनरेशनल डायनामिक्स. हो, हा खूपच इंटरेस्टिंग भाग आहे. हो ना. अनेकदा आपण पाहतो की तंत्रज्ञान क्षेत्रात खूप तरुण लोक वेगाने वरच्या पदांवर जातात. समजा मुलाखत देणारा उमेदवार हा वयाने आणि अनुभवाने मुलाखत घेणाऱ्यापेक्षा खूप मोठा असेल. म्हणजे उमेदवार 45 वर्षांचा आहे आणि मुलाखत घेणारा अवघ्या 28 वर्षांचा आहे. तिथे काय होतं? कॉर्पोरेट जगातला एक अत्यंत संवेदनशील भाग आहे. जेव्हा मुलाखतकार वयाने खूप तरुण असतो आणि समोरचा उमेदवार खूप अनुभवी असतो, तेव्हा नक्कीच एक ऑकवर्ड परिस्थिती निर्माण होत असेल. हो, आणि त्या तरुण मुलाखतकाराला नकळतपणे आपला अधिकार किंवा अथॉरिटी सिद्ध करण्याचा दबाव जाणवतो. त्याला आतून कुठेतरी असुरक्षित वाटत असतं. म्हणजे त्याला वाटतं की हा माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, मग मला याच्यावर प्रभाव पाडायला हवा. बरोबर. आणि तो प्रभाव पाडण्यासाठी तो काय करतो? तो उमेदवाराच्या धोरणात्मक विचारसरणीकडे, त्याच्या व्यापक दृष्टिकोनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आणि मग तो तांत्रिक प्रश्नांकडे वळतो. हो, त्याऐवजी तो स्वतःला माहीत असलेल्या रोजच्या तांत्रिक गोष्टींवर, जसे की एखाद्या नवीन टूलमध्ये एखादे विशिष्ट फंक्शन कसं काम करते, यावर अतिशय कठीण आणि आवाजवी प्रश्न विचारतो. म्हणजे ती मुलाखत न राहता एक प्रकारची ताकद आजमावण्याची लढाईच बनते. अगदी तसं. मुलाखतकार मुद्दाम असे प्रश्न विचारतो ज्याचं उत्तर त्या वरिष्ठ उमेदवाराला येणार नाही, जेणेकरून मुलाखतकार स्वतःला हुशार सिद्ध करू शकेल. दुर्दैवाने होय. आणि यामुळे त्या वरिष्ठ उमेदवाराच्या खऱ्या अनुभवाचं योग्य मूल्यमापन होतच नाही. हे त्या उमेदवारासाठी किती फ्रस्ट्रेटिंग असेल ना. खूपच. एक उत्तम नेतृत्व करणारा माणूस केवळ त्याला एखाद्या टूलची लेटेस्ट कमांड माहीत नाही म्हणून नाकारला जातो. शिक्षण दिलं पाहिजे जेणेकरून ती वयाच्या फरकापेक्षा प्रत्यक्ष क्षमतेवर लक्ष केंद्रित करू शकतील. आता हे मानवी पूर्वग्रह आणि चुका टाळण्यासाठी मानव संसाधन म्हणजे HR विभाग अनेकदा एक सोपा मार्ग निवडतो. हो, ते चाचण्यांचा आधार घेतात. अगदी बरोबर. ते तंत्रज्ञानाचा आणि विविध चाचण्यांचा वापर करतात. मला विशेषतः त्या ॲप्टिट्यूड टेस्टबद्दल बोलायचं आहे. त्या टिपिकल कोडी सोडवण्याच्या चाचण्या. हो, त्याच. घड्याळाचा काट्यावर चालणाऱ्या कोडी सोडवण्याच्या त्या चाचण्या, जिथे तुम्हाला विटांची रचना ओळखायची असते किंवा आकृत्यांचे पॅटर्न पूर्ण करायचे असतात. मला सांगा, एका वरिष्ठ एंटरप्राइज आर्किटेक्टसाठी या चाचण्या पूर्णपणे निरुपयोगी नाहीत का? वास्तविक कामात अशा कृत्रिम चाचण्यांचा काहीही संबंध नसतो. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की HR विभाग या चाचण्या का वापरतो? कारण त्यांना काम सोपं करायचं असतं. एक्झॅक्टली. कारण त्यांच्याकडे शेकडो अर्ज आलेले असतात आणि त्यांना प्राथमिक छाननी करण्यासाठी काहीतरी सोपं आणि मोजता येण्याजोगं साधन हवं असतं. पण याचा फायदा काय?
फायदा काहीच नाही. जेव्हा आपण अशा जुन्या पद्धतीच्या चाचण्या वरिष्ठ पदांसाठी वापरतो, तेव्हा आपण खऱ्या क्षमतेऐवजी फक्त वेगाची आणि कोडी सोडवण्याच्या कौशल्याची परीक्षा घेत असतो. जे की त्यांच्या प्रत्यक्ष कामाशी अजिबात जोडलेलं नसतं. होय, आणि आता यात भर पडली आहे ती AIच्या अत्यंत चुकीच्या वापराची. हो, AI स्क्रीनिंगचे प्रमाण तर आजकाल खूप वाढले आहे. प्रत्येक रेझ्युमे आधी AI वाचतं. आणि तिथेच मोठी समस्या निर्माण होते. HR विभाग जेव्हा उमेदवारांची निवड करण्यासाठी AIवर पूर्णपणे अवलंबून राहतो, तेव्हा ते एक मोठा धोका पत्करत असतात. म्हणजे ते AIच्या निर्णयावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात. हो, अनेकदा HR अधिकाऱ्यांना स्वतःला त्या पदाचं तांत्रिक ज्ञान नसतं. जेव्हा ते AIने उमेदवाराला दिलेल्या गुणांवर समजा AIने उमेदवाराला 100 पैकी 85 गुण दिले. हो, यावर जेव्हा ते डोळे झाकून विश्वास ठेवतात, तेव्हा ते मानवी मूल्यांकनाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी एका मशीनवर सोपवत असतात. पण AI तर हुशार आहे ना, मग ते चुकीचे उमेदवार कसे निवडेल? AI हुशार आहे, पण ते संदर्भाच्या बाबतीत आंधळ आहे. अच्छा, म्हणजे कसं? AI फक्त काही विशिष्ट कीवर्ड शोधेल. जर तुम्ही जाहिरातीत क्लाउड मायग्रेशन हा शब्द लिहिला असेल आणि उमेदवारांनी त्याच्या रेझ्युमेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ट्रान्झिशन असा शब्द वापरला असेल, जो अर्थाने तोच आहे. तरीही AI त्याला कमी गुण देऊ शकतं. AIला एखाद्या उमेदवाराचा धोरणात्मक दृष्टिकोन, त्याचा कठीण परिस्थिती हाताळण्याचा अनुभव समजेलच असे नाही. म्हणजे HR विभाग केवळ वेळ वाचवण्यासाठी एका अशा यंत्रावर विश्वास ठेवत आहे, ज्याला खऱ्या मानवी अनुभवाची खोलीच समजत नाहीये. अगदी बरोबर. AIने एक मदतनीस म्हणून काम केले पाहिजे, न्यायाधीश म्हणून नाही. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. होय, जर एखादे तंत्रज्ञान प्रशासकीय कामासाठी वापरले जात असेल तर ठीक आहे, पण निर्णय प्रक्रियेत माणसाची जागा मशीन कधीच घेऊ शकत नाही. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण पाहिलं की जुन्या पद्धती चुकीच्या आहेत. सादरीकरण हे सत्यावर मात करत आहे. हो, आणि तरुण मुलाखतकार स्वतःला सिद्ध करण्याच्या दबावाखाली आहेत आणि AIचा अतिवापर धोकादायक ठरत आहे. बरोबर. जर हे सर्व चुकीचं आहे, तर मग खऱ्या अर्थाने योग्य मुलाखत कशी असावी या समस्येवर काही ठोस उपाय आहेत का? नक्कीच उपाय आहेत, आणि त्याची सुरुवात भूमिकेवर आधारित मूल्यांकन म्हणजेच रोल बेस्ड असेसमेंटने होते. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष कामावर आधारित. होय, या पद्धतीत मुळातच मुलाखतीचा दृष्टिकोन बदललेला असतो. सर्वात आधी मुलाखतींमध्ये केवळ प्रश्नोत्तरे न घेता सिनेरिओ बेस्ड चर्चांवर भर दिला पाहिजे. सिनॅरिओ बेस्ड म्हणजे नक्की काय? प्रत्यक्ष काय केलं जातं यात? म्हणजे उमेदवाराला एखाद्या टूलची व्याख्या विचारण्याऐवजी कंपनीसमोरील एखादी वास्तवाशी मिळती-जुळती समस्या त्याच्यासमोर ठेवली जाते. एखादं उदाहरण द्याल का? उदाहरणार्थ, आमचा ट्रॅफिक जेव्हा सणांच्या काळात अचानक दुप्पट होतो, तेव्हा आमचे सर्व्हर क्रॅश होतात. आमच्याकडे बजेट मर्यादित आहे. तुम्ही आकडे कसे पाहाल? अच्छा, म्हणजे एक प्रत्यक्ष परिस्थिती दिली जाते. हो, आणि इथे उमेदवाराला कोणतेही एक अचूक उत्तर द्यायचे नसते. म्हणजे तो विचार कसा करतो, तो कोणते प्रतिप्रश्न विचारतो, हे इथे तपासलं जाते. बरोबर. तो डिझाईनमध्ये कोणत्या तडजोडी करतो, तो तांत्रिक भाषेसोबतच व्यवसायाचा आर्थिक विचार करतो का, हे तपासले जाते. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. हो, हे पाठांतर नाही, तर प्रत्यक्ष विचार करण्याची पद्धत आहे. दुसरे अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणजे HRने एकाच व्यक्तीच्या मतावर उमेदवाराचे भविष्य कधीच ठरवू नये. मग काय करावं? त्यासाठी संतुलित पॅनेल किंवा बॅलन्स पॅनल्स तयार केले पाहिजेत. म्हणजे एकापेक्षा जास्त लोक मुलाखत घेतील. पण त्यामुळे गोंधळ वाढणार नाही का? गोंधळ नाही, तर पारदर्शकता वाढेल. या पॅनलमध्ये एक व्यक्ती केवळ तांत्रिक ज्ञानाचे मूल्यमापन करेल. पुढे एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक पूर्वग्रह किंवा समानतेचा पूर्वग्रह निर्णयावर प्रभाव टाकू शकत नाही. हे खूपच तर्कशुद्ध वाटते. आणि या पॅनलमधील मुलाखतकारांना प्रशिक्षणाचीही गरज आहे. अत्यंत आवश्यक. मुलाखतकारांना वय, पगार आणि समानतेच्या पूर्वग्रहांबाबत कठोर आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांना जाणीव करून दिली पाहिजे की ते काय चुका करू शकतात. हो, त्यांना हे शिकवले पाहिजे की मुलाखत हा आपला अहंकार सुखवणारा कार्यक्रम नाही आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे स्ट्रक्चर्ड स्कोर कार्ड वापरले पाहिजेत. स्ट्रक्चर्ड स्कोर कार्ड्स म्हणजे उमेदवाराला मार्क देण्याची पद्धत. होय, पण ती अत्यंत विशिष्ट असायला हवी. अनेकदा मुलाखतकार मुलाखतीनंतर HRला सांगतात, मला तो उमेदवार काही खास वाटला नाही किंवा मला त्याच्याबद्दल योग्य फिलिंग आलं नाही. हे तर खूपच सब्जेक्टिव्ह झालं. हो,
ही अत्यंत अस्पष्ट कारणे आहेत. स्ट्रक्चर्ड स्कोरकार्डमुळे मुलाखतकारांना थेट उमेदवाराच्या प्रत्यक्ष कामाशी आणि भूमिकेशी संबंधित प्रश्नांवरच गुण द्यावे लागतात. म्हणजे ठोस पुरावे द्यावे लागतात. बरोबर. तो मला आवडला नाही असे सांगून चालत नाही, तर त्याची डिझाईन विचारसरणी या विशिष्ट मुद्द्यावर कमी पडली याचे ठोस समर्थन पुराव्यांसह करावे लागते. म्हणजे आपण वैयक्तिक आवडीनिवडी काढून टाकून संपूर्ण प्रक्रियेला एका वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह ढाच्यात बसवत आहोत. अगदी तसंच. आजच्या या विश्लेषणात्मक प्रवासातून आपण खरोखरच अनेक महत्त्वाचे पैलू उलगडले आहेत. आपण सुरुवात केली ती मायक्रोवेव्ह आणि मास्टर शेफच्या उदाहरणापासून. आणि शेवटी आपण एका अत्यंत पारदर्शक मूल्यमापन प्रक्रियेपर्यंत पोहोचलो. नक्कीच. शेवटी मुलाखतीचा उद्देश मुलाखतकाराला हुशार दाखवणे हा नाही, किंवा HR प्रक्रियेला केवळ आधुनिक भासवणे हाही नाही. खरंय. मुलाखतीचा मुख्य उद्देश उमेदवाराच्या खऱ्या क्षमतेचे पारदर्शक आणि अचूक चित्र समोर आणणे हाच असायला हवा. आणि जोपर्यंत संस्था हे मान्य करत नाहीत आणि आपल्या प्रक्रियेत हे बदल घडवून आणत नाहीत, तोपर्यंत त्या खऱ्या अर्थाने योग्य टॅलेंट शोधण्यात नेहमीच मागे राहतील. हे अगदी 100% खरंय. कारण आजचे उत्कृष्ट व्यावसायिक मूर्ख नाहीत. त्यांना समजते की कोणत्या कंपनीची प्रक्रिया सदोष आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता मला याच अनुषंगाने एका गोष्टीवर विचार करायला नक्कीच आवडेल, जी आपल्या आजच्या मूळ साहित्याच्याही पलीकडची आहे, पण त्याचा जे पुढचा टप्पा असू शकते. कोणता विचार? विचार करा, जर कॉर्पोरेट संस्था या अत्यंत बुद्धिमान आणि अनुभवी व्यावसायिकांचे योग्य मूल्यमापन करण्यात वारंवार अशाच अपयशी ठरत राहिल्या, तर भविष्यात काय होईल? खूप मोठा टॅलेंट ड्रेन होऊ शकतो. हो ना. या सर्वोत्कृष्ट लोकांना अशा सदोष मुलाखतींमधून जाण्यात काहीच रस उरणार नाही. भविष्यात हे लोक पारंपरिक नोकरीची व्यवस्थाच नाकारतील का? ही शक्यता नाकारता येत नाही. कदाचित ते कोणाचेही पूर्णवेळ कर्मचारी न होता फक्त स्वतंत्र सल्लागार किंवा इंडिपेंडंट कन्सल्टंट्स म्हणून काम करणे पसंत करतील. बरोबर. जिथे त्यांना कोणत्याही पूर्वग्रह दूषित मुलाखतीतून, ॲप्टिट्यूड टेस्टमधून किंवा तरुण मुलाखतकाराच्या अहंकाराचा सामना करत जावा लागणार नाही, तर फक्त त्यांचे प्रत्यक्ष काम, त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड आणि त्यांचे निकालच त्यांची ओळख असेल. हा खरोखरच एक अतिशय संभाव्य आणि कॉर्पोरेट जगाला हादरवून सोडणारा मोठा बदल असू शकतो. संस्थांनी वेळीच सावध न झाल्यास त्यांना सर्वोत्कृष्ट टॅलेंट केवळ कन्सल्टंट म्हणूनच मिळेल, कर्मचारी म्हणून नाही. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला इंजिनियरच्या उदाहरणात म्हटल्याप्रमाणे आपल्याला जर भविष्यातील मजबूत इमारती बांधायच्या असतील, तर कोणत्या टूलबॉक्समध्ये कोणता हातोडा आहे हे विचारणं थांबवावं लागेल. अगदी बरोबर. तर हे जुने झालेले मुलाखतींचे निकष बदलण्याची आता वेळ आली आहे. मूल्यमापनाचे चित्र अधिक स्पष्ट असायला हवे. आजच्या या माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. जे श्रोते आज या विषयाशी स्वतःला जोडून घेऊ शकले, त्यांना यावर अधिक विचार करण्यासाठी नक्कीच चालना मिळाली असेल.